मित्रांनो, आम्ही राजमाचीचा ट्रेक स्टार्ट केलेला आहे आणि रात्री खूप जास्त वेळ झाला आम्हाला आमच्या नाईट स्टेच्या लोकेशनपर्यंत पोहोचायला. आणि आता आम्ही ट्रेक करण्यासाठी निघलेलो आहे. आणि माझं काम आहे की ट्रेक लीड करण्याचं, आमचा ट्रेकर आहे तर माझं को लीडरचं काम आहे. त्यात आमचा सगळा ग्रुप आहे, तर आम्ही निघालेलो आहे ट्रेक करत. टोटल आमची ही 20 आहेत ग्रुपमध्ये. तर यांना सगळ्यांना आता वरपर्यंत घेऊन जायची जिम्मेदारी आणि खाली घेऊन यायची जिम्मेदारी आपली आहे. तर ती आपण चोखपणे पार पाडणार आहे. आणि हे खूप वेगवेगळे प्रोफेशनमधले सगळे काही, त्यामुळे यांच्यामध्ये खूप एकदम वेगवेगळ्या फन ॲक्टिव्हिटी यांच्यासोबत आज आपण दिवसभर करणार. आणि हे बघा, तुम्ही पाहू शकता की अशा चांगल्या प्रकारे आता धुकं बाहेर पडलेलं आहे. रात्री खूप जास्त पाऊस झाला होता. आम्ही येतानाच खूप पावसात भिजलो होतो. खूप मस्ती. आता ट्रेक कंप्लीट करत जायचं आहे. ऊन नाही, काय नाही. ट्रेक करत असताना पाऊस पण येतो. आणि अशा खूप चांगल्या पद्धतीने आज भिजत जाणार आहे. ढगाला लागली कळ पाणी थेंब इथे. चला चल. इथे एक छोटीशी केव आहे, ती पाहूया आपण. ही मानवनिर्मित नाही, इथे असं इकडे पूर्ण अंधार आहे. ओहो, अशा वेगवेगळ्या केव आहे, गुप्त केव आहेत सगळ्या. आणि ते केव बघितल्यानंतर केव आहे, या केवमध्ये पाणी स्टोअर केलं जातं. आणि आम्ही पुढं ट्रेक करण्याच्या मार्गाने निघालेलो आहे. आणि दादा थोडी माहिती देत आहे आम्हाला, त्यामुळे आम्हाला सर्व काही इथे समजून जात आहे. किती घनदाट जंगल आहे आणि पक्ष्यांचा खूप भारी चिवचिवाट आहे. मित्रांनो, ह्या दोघी जणी कर्नाटकवरून आलेल्या आहेत. ये दोनों लड़कियां कर्नाटक से आई है स्पेशली ट्रेक करने के लिए. और ये एडवेंचर गर्ल है पूरे दोनों भी. इन्होंने पापा को बताया भी नहीं है हम ट्रेक करने जा रहे हैं. और कल ये पुणे में थे, स्टे किया है इन्होंने, और आज ट्रेक के लिए आए हैं. दोनों भी प्रोफेशन में डॉक्टर है. कल भैया ने किया है. चलो. एवढा निसर्ग हिरवा झाला आहे, पण इथे बघा मुली ट्रेक करायचं सोडून फोटो स्टार्ट झाली यांची. मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही ट्रेक करायला असं पावसाळ्याच्या दिवसात जाणार कुठे असाल, तर एमर्जन्सीसाठी एक शूज एक्स्ट्रा ठेवणं गरजेचं आहे. कारण हे शूज रात्री माझं पूर्ण ओलं झालं होतं पावसात, अचानक आलेल्या पावसामुळे. आणि आता हेच ओलं शूज मी घालून ट्रेक करत आहे. पायाला कसं चिखली वगैरे होऊन जातात, त्यामुळे एक्स्ट्रा शूज असणं गरजेचं आहे. हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन करा है मस्तीने. इथे ना शिल्पकृतीमध्ये एक छोटंसं आय थिंक खडोबाचंच मंदिर वाटतंय. आणि इथे शिल्प वगैरे आहे. इथून पुढे रस्ता सुरू झाला आहे खडतर प्रवास आहे इथून पुढे. आणि आपले पाय रोवत आपल्याला कंप्लीट करायचं असतंय. आणि गर्दी देखील असते, तर एकमेकाला धक्का न देता आपल्याला हा पूर्ण करायचं असतंय. एकदम सांभाळून चालायचं आहे, आपल्या जीवाची पर्वा करून. आपल्या जीवाची पर्वा आपल्यालाच करायची आहे. नाही ग नाही, आलंय जवळ, थोड्याशाच अंतरावरती राहिलंय. तर तुम्ही लवकर चालले तर लवकर पार होऊन जाईल ना. आपल्याला वरती येऊन फोटो वगैरे काढायला, कोणाला रील काढायची असतील तर त्याला टाईम मिळून जाईल. आपण रात्री जिथे ट्रेक स्टे केलं होता ते हे गाव आहे. आता लांब एवढं काय दिसत नाही, पण हे ते गाव आहे. आणि आपण असं पूर्ण ट्रेक करत वरपर्यंत आलेलो आहे. हे जे आहे ना, हे पाण्याची टाकी आहे. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथे जे पाणी पावसाचं होतं ना, ते सर्व इथे कलेक्ट होतं. आणि हे सगळं पाणी ना ह्याच्यातून आहे ना फिल्टर होऊन इथे स्टोअर होत असतं. थोडासा पाऊस झालेला आहे आणि थोड्याशा पावसामुळं असलं भारी धुकं पडलेलं आहे. आणि असला गार वारा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करून जात आहे. वा,
मी सांगतो यांना की इथे मस्त एवढी भारी फ्रेम आहे फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी, तर मंडळी इकडेच बिझी. चला पाऊस वाढला, चला लवकर. मित्रांनो, राजमाचीला कधी आला तर ह्या जागेवरती नक्कीच यायला पाहिजे. बघा ही जागा किती ॲडव्हेंचर करण्यासाठी खूप भारी जागा आहे. आवाज पण घुमतोय, पण पावसाळ्यामध्ये हा रस्ता पूर्ण स्लिपरी होऊन जातो. असं खाली जायचं खूप सांभाळून नाही गेले तर वाट डायरेक्ट स्वर्गाची सांभाळायचं. आता इथे बघा ॲडव्हेंचर करण्यासाठी ना, छोटे ॲडव्हेंचर करण्यासाठी खूप भारी राजमाची. तर असं उतरल्यानंतर आपण परत त्याला येतो आणि इथे मस्त परत असं एरिया आहे. मित्रांनो, जर तुम्ही राजमाची ट्रेकला येत असाल आणि जर पाऊस झालेला असेल तर असली भयंकर स्थिती होत असते विकेंडला, कारण तिकडून येणारी गाडीवर चढत नाही आणि इकडून जाणाऱ्या गाडीला काही वेळ मिळत नाही. आता अशी परिस्थिती झालेली आहे बघा. आणि हा मिनिमम 2, 2.5, 3 तासाचा आता हा जाम आहे पूर्ण, आणि हा निघणार नाही आहे जोपर्यंत त्याचं प्रॉपर नियोजन लागत नाही तोपर्यंत.